भारतीय जनता पक्षाच्या रितू तावडे या मुंबईच्या नव्या महापौर असणार आहेत। शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर असणार आहेत। 6.25 वर्षांसाठी महापौर आणि उपमहापौर पद ही दोघंही बसतील। दोघांनी आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। 11 तारखेला महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडणार आहे। कोण आहेत रितू तावडे आपण पाहूया। मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर असणार आहेत। प्रभाग क्रमांक 132 मधून भाजपच्या नगरसेविका म्हणून रितू तावडे निवडून आले। मुंबई महापालिकेत 2 टर्म त्या नगरसेविका आहेत। घाटकोपरमधील गुजराती बहुल मतदारसंघातील हा एक मराठी चेहरा आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाचा देखील त्यांना अनुभव आहे। स्थापत्य समितीचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलं। भाजपचा ईशान्य मुंबईतला आक्रमक चेहरा अशी रितू तावडे यांची ओळख आहे। वीज दरवाढी विरोधात आक्रमक आंदोलनात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता। यानंतर बघतोय शिवसेनेचे संजय घाडी जे उपमहापौरपदी बसणार आहेत। प्रभाग क्रमांक 5 चे शिवसेनेचे नगरसेवक आहेत। शिवसेना उपनेते आणि रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे। 1988-89 पासून शिवसेना प्रणीत भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम केलं। 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य ही पदं देखील त्यांनी भूषवली आहेत। 2017-2022 शिवसेना नगरसेवक, 2026 मध्ये पुन्हा नगरसेवक म्हणून विजय। चव्वेचाळीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहे। 100% लोकांनी विरोध करून, जसं अमितजींनी सांगितलं, 3ही पक्ष एकत्र आले होते, तरी सुद्धा एक 50च्या वरही त्यांचे नगरसेवक जिंकून नाही आले। हाच कौल मुंबईकरांनी दाखवून दिलेला आहे आणि हा संपूर्ण कौल आम्हाला दिलेला आहे, महायुतीला दिलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे प्रत्येक नगरसेवक काम करत होते, मेहनत करत होते। कोविड काळामध्ये जर कोण दिसत होतं तर फक्त भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, महायुतीचे नगरसेवक दिसत होते। म्हणूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने महायुतीचे नगरसेवक आलेले आहेत आणि 100% जो 25 वर्षाचा यांचा भ्रष्टाचाराचा जो कारभार होता तो आम्ही संपूर्ण या ठिकाणी उखाडून काढणार। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआई, महायुति के जो नेता है आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब मुख्यमंत्री, आदरणीय उप मुख्यमंत्री सम्माननीय हमारे शिवसेना के मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब जी है, आरपीआई के खासदार रामदास आठवले जी है, इनका मैं आभार व्यक्त करूंगा। सभी नेताओं का आभार व्यक्त करूंगा। सम्माननीय वंदनीय बाला साहब ठाकरे जी को प्रणाम करूंगा, क्योंकि उनके आशीर्वाद से ही मैं इस राजनीति में आया हूं।